नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. संयुक्त पूर्व परीक्षेच्या संभाव्य 50 या मॅग्नेटिक सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. येणाऱ्या पूर्व परीक्षेला सामोरे जात असताना एखाद्या वाटाड्याप्रमाणे आम्ही आपणासाठी संभाव्य प्रश्नांची सिरीज घेऊन आलो आहोत. तर सुरू करूयात भारतीय राज्यघटनेवरील संभाव्य प्रश्न सिरीज भाग 1 ला. प्रश्न क्रमांक 1. लोकसभा अध्यक्ष खालीलपैकी कोणत्या संसदीय समितीचे अध्यक्षपद भूषवत नाहीत? तर आपलं उत्तर आहे खाजगी सदस्यांची विधेयके व ठराव समिती. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की खाजगी सदस्यांची विधेयक व ठराव समिती ही फक्त लोकसभेतच म्हणजे लोकसभेमध्येच फक्त कार्य करते. याबाबत राज्यसभेमध्ये कोणतीही तरतूद नाही. तर भारतीय राज्यघटनेमध्ये संसदीय समित्यांबाबत असा स्पष्ट उल्लेख कुठेही आढळत नाही. परंतु कलम 88 व कलम 105 मध्ये या संसदीय समित्यांचा एक अप्रत्यक्षपणे उल्लेख केलेला आढळतो. तर तुम्हाला माहीतच आहे की एखाद्या समितीत जर अध्यक्ष व सभापती सदस्य असतील तर ते थेटपणे त्या समितीचे अध्यक्षपद भूषवतात. जर यांचा समावेश नसेल आणि उपसभापती किंवा उपाध्यक्षांचा समावेश असेल तर ते त्या समितीचा अध्यक्षपद भूषवतात. तर अशीच ही चौथी समिती आहे की खाजगी सदस्यांची विधेयक व ठराव समिती ही उपसभापतींच्या अध्यक्षतेखाली असते. तर जेव्हा खाजगी सदस्यांची घटनादुरुस्ती विधेयके ही सभागृहात मांडली जातात तर पीठासीन अधिकारी हे सदर विधेयके सभागृहात मांडण्यापूर्वीच या समितीकडे त्यांची पाठवणूक करतात. तर जी साधारण विधेयक असतात तर ती सभागृहात मांडल्यानंतर त्यांना पीठासीन अधिकारी हे या समितीकडे पाठवतात. नंतर आहे नियम समिती. बघा, नियम समिती, सर्वसाधारण उद्देश समिती आणि कामकाज सल्लागार समिती या तिन्ही समिती दोन्ही सभागृहामध्ये कार्यरत आहेत आणि त्यामुळे या तिन्ही समितींमध्ये लोकसभा अध्यक्षांचा समावेश असल्या कारणाने ते थेटपणे या समित्यांचे अध्यक्षपद भूषवतात. कामकाज सल्लागार समितीमध्ये लोकसभेतून 15 तर राज्यसभेमध्ये 11 सदस्यांचा समावेश होतो. सर्वसाधारण उद्देश समितीमध्ये लोकसभा व लोकसभा अध्यक्षांच्या समावेशासहित 16 विभागीय स्थायी समित्यांचा समावेश असतो. तर राज्यसभेमध्ये समितीमध्ये 8 विभागीय स्थायी समित्यांच्या अध्यक्षांचा समावेश असतो. तर सर्वसाधारण उद्देश समिती ह्या समितीचं नक्की कार्य काय आहे? तर ज्यावेळी कोणत्याही संसदीय समितीच्या कार्यक्षेत्रात न येणारा एखादा मुद्दा असतो तर त्याविषयी सल्ला व विचार करण्याचे काम ह्या सर्वसाधारण उद्देश समितीचे असते. आणि शेवटची म्हणजे नियम समिती. नियम समितीमध्ये लोकसभेत 15 सदस्य तर राज्यसभेमध्ये 16 सदस्य असतात. म्हणजेच लोकसभेपेक्षा राज्यसभेमध्ये या समितीत सर्वाधिक सदस्य असतात. प्रश्न क्रमांक 2. साधारण चर्चेनंतर संसदेची दोन्ही सभागृहे 3 ते 4 आठवड्यांसाठी तहकूब केली जातात. या दरम्यान 24 विभागीय स्थायी समित्या अनुदानाच्या मागण्यांचे परीक्षण करतात. या स्थायी समित्यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर आपलं उत्तर आहे 1993-94. विद्यार्थी मित्रांनो, 1989-90 मध्ये सर्वप्रथम लोकसभेच्या नियम समितीच्या प्रस्तावानुसार 3 विभागीय स्थायी समित्यांची स्थापना झाली. त्या म्हणजे कृषी, पर्यावरण व वने आणि विज्ञान व तंत्रज्ञान. तर इथे पर्याय क्रमांक 3 इथे जर 1989-90 असतं तर आपण पहिल्यांदा प्रेफरन्स हा पर्याय क्रमांक 3 ला दिला असता. परंतु त्याचं इयर हे 1988-89 दिलंय, यामुळे ते देऊ शकत नाही. त्यानंतर दुसऱ्यांदा 1989-90 नंतर 1993-94 साली या 3 समित्यांमध्ये 14ची भर घालून 17 स्थायी समित्यांची स्थापना झाली. आणि 2004-5 मध्ये आणखीन त्यात 7 समित्यांची भर घालून सध्याची विभागीय स्थायी समित्यांची संख्या ही 24 वर आली आहे. या विभागीय 24 स्थायी समित्यांपैकी 16 लोकसभेअंतर्गत काम करतात तर 8 आहेत त्या राज्यसभेअंतर्गत काम करतात. तर या स्थायी समित्यांबाबत महत्वाचं म्हणजे अशा समित्यांची लिस्ट करा की ज्यामध्ये विरोधी पक्षाचे नेते महत्वाचे कोणते असतील की जे ह्या स्थायी समित्यांचे अध्यक्षपद भूषवतात. जसे की परराष्ट्र व्यवहारासंबंधित शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे की नाही.
मग अशा समित्यांची एक वेगळी लिस्ट तयार करणं गरजेचं आहे. मग ते एक होमवर्क म्हणून काम करू शकता. प्रश्न क्रमांक 3, कपात प्रस्तावांना संमती देताना जो क्रम राखला जातो त्याबद्दल योग्य पर्याय निवडा. काटकसर कपात प्रस्ताव, धोरणात्मक कपात प्रस्ताव, प्रतिकात्मक कपात प्रस्ताव. आपलं उत्तर आहे ब, अ, क. म्हणजे राज्यघटनेने असं काही क्रम दिलेला नाहीये, परंतु संसदेमध्ये हा एक सांकेतांक पाळला जातो की कपात प्रस्तावांचा जो क्रम आहे तो एक विशिष्ट ह्याने फ्लोने केला पाहिजे. यासाठी पहिल्यांदा धोरणात्मक कपात प्रस्ताव, नंतर काटकसर कपात प्रस्ताव आणि शेवटी प्रतिकात्मक कपात प्रस्ताव घेतला जातो. धोरणात्मक कपात प्रस्ताव म्हणजे काय, तर ₹1पर्यंतची कपात या धोरणामध्ये समाविष्ट असते. काटकसर कपात प्रस्तावामध्ये विशिष्ट रकमेची तरतूद असते, तर प्रतिकात्मक कपात प्रस्ताव ही ₹100 कपात दर्शवतो. तर एक महत्वाची नोट म्हणजे काय, तर कामकाज सल्लागार समिती अनुदानांच्या मागण्यांवरती मतदान घेण्यासाठी एक निश्चित वेळ मर्यादा निश्चित करत असते. तर सर्वसाधारणपणे त्यासाठी 26 दिवस दिले जातात. यानंतर सभागृहामध्ये की नाही चर्चाबंदी लागू करून सर्व मागण्या एकत्रित मतदानासाठी टाकल्या जातात. आपण त्यालाच गिलोटिन देखील म्हणतो, बरोबर. म्हणजे हा एक प्रश्न येण्याची शक्यता आहे, कारण नुकतंच अर्थसंकल्प सादर झाला, त्यानंतर 26 दिवसांसाठी सगळे कपात प्रस्ताव हे अनुदानांच्या मागण्यांवरती मतदानासाठी गेलेले आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4, जुलै 2017 मध्ये पार पडलेल्या राष्ट्रपती निवडणुकीत राजकीय पक्षांचे त्यांच्या एकूण मत किमतीनुसार उतरता क्रम लावा. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अ, ब, क, ड. अ, ब, क, ड. तर या मतदानामध्ये की नाही राष्ट्रपती निवडणुकीमध्ये 776 खासदारांनी व 4120 आमदारांनी सहभाग घेतला. या निवडणुकीमध्ये म्हणजे सध्याच्या निवडणुकीमध्ये 1971च्या जनगणनेनुसार खासदारांचे मतमूल्य हे 708, तर आमदारांचे मतमूल्य हे त्यांच्या विधानसभेच्या जागांवरती अवलंबून होतं, म्हणजे त्या संबंधित राज्यांच्या. तर सांगायचं म्हटलं तर भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक मतांचे मूल्य होतं, ते म्हणजे 39.5%. नंतर राष्ट्रीय काँग्रेस पार्टी तिचे 14.8%. नंतर तृणमूल काँग्रेस म्हणजे या पर्याय क्रमांक अ तिचे 5.9. नंतर द्रविड मुन्नेत्र कळघम त्याचे 5.4. नंतर शिवसेनेचे 2.4 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 1.4. ठीक आहे, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. तर राष्ट्रपती निवडणुकीमध्ये अजून आपल्यास भरपूर काही सांगता येईल, म्हणजे जसे की भारताचे रामनाथ कोविंद पदवी राष्ट्रपती आहेत. 2015 ते 17 या काळात त्यांनी बिहारचे राज्यपाल म्हणून काम केलंय. नंतर 1994 ते 2006 हे राज्यसभेवरती उत्तर प्रदेशातून होते. तर के आर नारायण नंतर ते दुसरे दलित राष्ट्रपती म्हणून आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांनी आल्यानंतरच लगेच लागलीच आपल्या मोदी साहेबांसारखंच पहिला विदेशी दौरा आयोजित केला आणि त्यामध्ये त्यांनी प्रथमच जिबुती ह्या देशाला भेट दिली. असा प्रश्न थेट विचारला जाऊ शकतो की राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम कोणत्या देशाचा दौरा केला. मग त्यामध्ये तुम्हाला जिबुती देशावरती टिक करायचं आहे. आणि मत त्यांची टक्केवारी जर विचारली की मतांमध्ये त्यांना किती टक्के मते मिळाली, तर त्यांना 65.65% मतं मिळाली. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय संविधानात खालीलपैकी कोणत्या शब्दांची संसदेबाबत तरतूद केल्याचे आढळत नाही. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, कारण संयुक्त बैठक आणि एकत्रित दोन्ही सदन याविषयीची सध्या फक्त केवळ तरतूद आहे. आणि संयुक्त अधिवेशन जे आहे, संयुक्त सत्राबद्दल तर कोणतीही तरतूद पहिल्यापासून घटनेमध्ये नाही, परंतु संयुक्त अधिवेशनाची तरतूद मूळ संविधानामध्ये कलम क्रमांक 66 मध्ये होती. हे संयुक्त अधिवेशन हे केवळ उपराष्ट्रपतींच्या निवडणुकी संबंधित घेण्याबाबत होतं, ज्यामध्ये घटना दुरुस्ती 11वी घटना दुरुस्ती 1961ने बदल केला आणि 66 मध्ये त्यांनी बदल करताना संयुक्त अधिवेशन हा शब्द काढून संसदेच्या दोन्ही सदनाचे सदस्य मिळून बनणारा निर्वाचन गण
व त्यांचे सदस्य अशी तरतूद केली. म्हणजे उपराष्ट्रपती निवडणुकांबद्दल ती नवीन तरतूद करण्यात आली. संयुक्त बैठकीची तरतूद ही कलम 108 मध्ये आहे. भारतीय राज्यघटना कलम 108. आणि आता आयोगाने एक नवीन ट्रेंड काढला आहे की आयोग संसदेतील ग्रहाचा नियम देखील विचारतं. तर संयुक्त बैठकीचा सभागृह नियम हा 118 आहे. आणि एकत्रित दोन्ही सदन हे कलम 86 व 87 मध्ये त्याचा उल्लेख आहे. म्हणजे 86 मध्ये की 86 मध्ये 86 मध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा उल्लेख आहे, जो की मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919 मधून घेतलेला आहे. आणि 87 मध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व लोकसभापती हे तिघही एकत्रित सदनामध्ये उपस्थित असतील, म्हणजेच असेंबल टुगेदर, म्हणजेच एकत्रित दोन्ही सदन, असा त्याचा उल्लेख आहे. आणि यावेळी राष्ट्रपती सदनाचे अध्यक्षपद भूषवतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6. भारतीय संविधानानुसार जर सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तर राष्ट्रपतींना वैयक्तिक स्वच्छाधिकार वापरण्याचा अधिकार आहे. त्यानुसार राष्ट्रपती कोणत्याही राजकीय पक्षाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण देतात. याबाबत बहुमताच्या आधी पंतप्रधान बनलेले परंतु संसदेत बहुमत सिद्ध न करू शकलेले पंतप्रधानांबाबत पर्यायातून योग्य निवड करा. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजे चौधरी चरण सिंग 1979 ला आणि अटल बिहारी वाजपेयी 1996 ला हे दोघं बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. याशिवाय चंद्रशेखर आहेत, जे की 1990 ला त्यांचं बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. आजतागायत बहुमताच्या आधी पंतप्रधान बनलेले 8 जण आहेत. तर या 8 जणांची तुम्ही एक यादी तयार करून ठेवावी. तर ते परीक्षेसाठी महत्वाचं आहे. तर असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वाधिक कार्यकाळ भूषवलेले पंतप्रधान. तर त्याचा क्रम असेल की नेहरू 17 वर्ष, इंदिरा गांधी 16 वर्ष, मनमोहन सिंग 10 वर्ष आणि अटल बिहारी वाजपेयी 6.5 वर्ष, जे की पहिले नॉन काँग्रेसचे उमेदवार होते, म्हणजे पंतप्रधान होते. आणि अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की राष्ट्रपतींसंबंधात आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 4 बाबत की खालीलपैकी कोणत्या खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा व्यक्तींच्या शपथा ह्या विशिष्ट कलमामध्ये दिलेल्या आहेत. मग त्यामध्ये फक्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल या तिघांच्याच भारतीय राज्यघटनेमध्ये एखाद्या विशिष्ट कलमांमध्ये शपथ दिलेली आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व राज्यपाल या व्यतिरिक्त कोणाचीही शपथ एखाद्या विशिष्ट कलमामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेली आढळत नाही. हे महत्वाचं लक्षात घेण्याचं आहे. तर प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आहे 1. प्रश्न क्रमांक 7. भारतीय निर्वाचन आयोगाविषयी योग्य विधाने निवडा. तर याचं उत्तर आहे कोणतेही नाही. म्हणजे सर्व विधाने चूक आहेत. तर ब्रिटिश काळामध्ये सर्वप्रथम स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड नाही, तर मॉर्ले मिंटो 1909चा सुधारणा कायदा यामध्ये करण्यात आली होती. ब विधान मतदार याद्या तयार करणे, मतदारसंघाची रचना करणे, निवडणूक संचलन करणे ही आयोगाची कामे आहेत. चूक आहे. मतदार याद्या तयार करणे, निवडणुकीचे संचलन करणे ही आयोगाची कामं आहेत. परंतु मतदारसंघाची रचना करणं हे भारतीय परिसीमन आयोगाचं काम आहे. तर यामध्ये भारतीय परिसीमन आयोग पहिल्यांदा लक्षात घेतला पाहिजे. परिसीमन आयोग आज तागायत किती वेळा स्थापन करण्यात आला, तर ते नोट डाऊन करून ठेवा. नंतर क विधान 65वी घटना दुरुस्ती 1988 मुळे वाढलेला कामाचा व्याप कमी करण्यासाठी आयोगाची रचना बहुसदस्य करण्यात आली. चूक आहे. 61वी घटना दुरुस्ती जी की 16 ऑक्टोबर 1989 ला 61व्या घटना दुरुस्तीने 16 ऑक्टोबर 1989 मध्ये वाढलेल्या कामाचा ताप कमी करण्यासाठी आयोगाची रचना बहुसदस्य करण्यात आली. परंतु ही रचना अल्पावधीसाठीच ठरली, कारण जानेवारी 1990 ला पुन्हा आयोग हा एक सदस्यीय झाला. त्यानंतर परत नवीन सरकार आलं. नवीन सरकारने परत
ऑक्टोबर 1993ला आयोग हा बहुसदस्य केला आणि आज तागायत तो बहुसदस्यच आहे. विधान ड आयोगाचे मुख्य व इतर आयुक्त राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात. चूक आहे, चूक. तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाला पदावरून दूर करण्याच्या पद्धतीनेच यांना पदावरून दूर केलं जातं, म्हणजे 324(6) नुसार. तर याविषयी राष्ट्रपतींची कोणतीही मर्जी त्यांच्या लागू होत नाही. यांना सुप्रीम कोर्टच्या जज प्रमाणेच बाहेर केलं जातं. त्यांचा कार्यकाळ हा 6 असतो. तर यांच्या निवडणूक आयोगाच्या म्हणजे रचनेबाबत घटनेत पात्रता म्हणजे आयोगाच्या सदस्यांची पात्रता, पदावधी व निवृत्तीनंतर सरकारी नियुक्तीपासून प्रतिबंध याविषयी भारतीय राज्यघटना शब्द काढत नाही. म्हणजे याविषयी कोणतीही तरतूद नाही. म्हणजे पात्रता, पदावधी, निवृत्तीनंतर त्यांनी सरकारी काम केलं पाहिजे की नाही याबाबत भारतीय राज्यघटना शब्द काढत नाही. हे लक्षात घेणं हे महत्वाचं आहे. म्हणजे आपलं प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आहे कोणतेही नाही. प्रश्न क्रमांक 8, भारताचे सरन्यायाधीश पद रिक्त, कार्य करण्यास असमर्थ वा अनुपस्थित असल्यास राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या कलमान्वये हंगामी सरन्यायाधीशांची नेमणूक करतात? तर आपलं उत्तर आहे कलम क्रमांक 126. कलम क्रमांक 126 नुसार राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालयातीलच सर्वात वरिष्ठ न्यायाधीशांची नेमणूक करतात ॲज अ सरन्यायाधीश. आणि तसेच राष्ट्रपतींना आणखीन एक म्हणजे कलम 223 नुसार हायकोर्टमध्ये देखील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे हंगामी न्यायाधीशांची तरतूद त्यांना म्हणजे 223 नुसार हायकोर्टमध्ये, 126 नुसार सर्वोच्च न्यायालयामध्ये हंगामी न्यायाधीश राष्ट्रपती नेमणूक करतात. कलम क्रमांक 127 बघा. तर ॲडहॉक जजेस म्हणजे तत्र्द न्यायाधीशांबद्दल त्यामध्ये तरतूद आहे. तर तत्र्द न्यायाधीशांची नेमणूक हे CJI सर्वोच्च न्यायाधीश करतात. म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यावेळी गणपूर्ती नसते एखादा खटला चालवण्यासाठी, तर राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने व हायकोर्टच्या मुख्य न्यायाधीशास विचारून त्या न्यायालयातील न्यायाधीशांना लेखी विनंती करून तात्पुरत्या काळासाठी सुप्रीम कोर्टचे जज म्हणून CJI नियुक्ती करू शकतात. म्हणजेच ॲडहॉकची नियुक्ती हे CJI करतात, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश करतात. त्यानंतर कलम 128 बघा. कलम 128 मध्ये काय आहे तर सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता असणाऱ्या न्यायाधीश होण्याची पात्रता असणाऱ्या सुप्रीम कोर्ट वा हायकोर्टच्या न्यायाधीशास CJI सुप्रीम कोर्टमध्ये न्यायाधीश म्हणून काही कालावधीसाठी नेमू शकतातच. 128 मध्ये सुप्रीम कोर्टमध्ये काही कालावधीसाठी सरन्यायाधीश नियुक्ती करू शकतात, पण त्यासाठी राष्ट्रपतींची पूर्वसंमती व संबंधित न्यायाधीशाची परवानगी आवश्यक असते. आणि कलम 124 मध्ये सुप्रीम कोर्टची संघटना व रचनाशी संबंधित असल्याचं सांगता येते. तर प्रश्न क्रमांक 8चं आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9, खालील दिलेल्या राष्ट्रीय आयोगाचे त्यांच्या रचनेत असणाऱ्या सदस्य संख्येबाबत म्हणजेच अध्यक्षांसहित सदस्य संख्येबाबत योग्य पर्याय निवडा. तर या ठिकाणी फक्त राष्ट्रीय महिला आयोग 6 सदस्य हे विधान बरोबर आहे. बाकी सर्व 3ही चूक आहेत. तर राष्ट्रीय महिला आयोगाची सदस्य रचना 1+5 अशी आहे आणि राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना ही 1990च्या कायद्याने जानेवारी 1992 मध्ये झाली. राष्ट्रीय महिला आयोगाचा कार्यकाळ हा 3 वर्ष असल्याचं सांगता येतो. राष्ट्रीय महिला आयोगास अजून सांगताना आपण दिवाणी न्यायालयाचे अधिकार असल्याचे सांगू शकतो. पहिल्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष ह्या जयंती पटनायक होत्या, तर सध्या रेखा शर्मा ह्या कार्यरत आहेत. गिरिजा व्यास
नाव लक्षात ठेवा. गिरिजा व्यास यांनी सर्वाधिक काळासाठी म्हणजेच 2005 ते 2011 या काळासाठी राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषवलेलं आहे. आणि महत्वाची बीट म्हणजे निर्मला सीतारामन, ज्या आपल्या भारताच्या सध्या संरक्षण मंत्री आहेत. नव्याने आपण त्यांना आयर्न लेडी म्हणून म्हणू लागले आहेत. तर त्यांचा देखील राष्ट्रीय महिला आयोगामध्ये 2003 ते 5 या कार्यकाळामध्ये सदस्य म्हणून त्या कार्यरत होत्या. हे लक्षात घेतलं पाहिजे. निर्मला सीतारामन म्हणजे सध्याच्या स्ट्राईक आपण केलं, एअर स्ट्राईक, त्याच्यावरून निर्मला सीतारामन सध्या चर्चेतच आहेत. तर त्यांच्यावरती हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे की राष्ट्रीय महिला आयोगाच्या त्यांनी केव्हा सदस्यपद, त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या कोणत्या काळासाठी सदस्य म्हणून कार्यरत होते, तर 2003 ते 2005 या काळासाठी. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगामध्ये 5 सदस्य असतात. एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि इतर 3 सदस्य. 89वी घटनादुरुस्ती 2003 नुसार NCST पासून NCST निर्माण करण्यात आला. म्हणजेच राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगापासून राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग हा नव्याने निर्माण करण्यात आला. पहिले अध्यक्ष आपल्याला कुंवर सिंह सांगता येतात. तर रामेश्वरन ओरान यांनी सर्वाधिक काळासाठी म्हणजे 2010 ते 2016 या काळामध्ये राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्षपद भूषवलं. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाबद्दल आर्टिकल म्हणजेच कलम 338A. सध्याचे अध्यक्ष नंदकुमार साई. लक्षात ठेवा, प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. सध्याचे अध्यक्ष नंदकुमार साई. नंतर संघ लोकसेवा आयोग. संघ लोकसेवा आयोगाची तरतूद ही कलम 316 मध्ये काय आहे, तर राष्ट्रपती नियुक्त करतील इतके सदस्य, परंतु सध्या अध्यक्षांसहित 9 ते 11 सदस्य संघ लोकसेवा आयोगात कार्यरत असतात. सध्या पाहायला गेलं तर आयोगाची सदस्य संख्या ही 10 आहे. यामुळे हे विधान देखील चूक असल्याचं सांगता येतं. HK कृपलानी स्वतंत्र भारताचे पहिले संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सांगता येतात. आयोगाची स्थापना ही कशावरून करण्यात आली, तर 1923चा ली आयोग यानुसार करण्यात आली. आणि राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यामध्ये देखील 9 सदस्य सांगता येतात. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे सदस्य म्हणजे रचना जी आहे ती एकदा पाहून घ्या. यामध्ये 9 सदस्यांमध्ये सुप्रीम कोर्टचे माजी सरन्यायाधीश, नंतर सुप्रीम कोर्टचे माजी व आजी न्यायाधीश यांचा समावेश, नंतर सुप्रीम हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालयाचे सध्याचे व माजी न्यायाधीश, 2 मानवी हक्कांबाबत अनुभवी तज्ज्ञ व्यक्ती आणि 4 राष्ट्रीय आयोगांचे सदस्य अध्यक्ष असतात. त्यामध्ये NCSC, NCST, NWC आणि NMC म्हणजे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग या 4 आयोगांचे सदस्य कार्यरत असतात. ठीक आहे. तर आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 10. भारतीय संविधानात राष्ट्रपतींना खालीलपैकी कोणत्या कलमान्वये अधिकार प्राप्त आहेत? विद्यार्थी मित्रांनो, पॉवर्स आणि राईट्स हे दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत. आपल्या पुस्तकांमध्ये गफलत केलेली आहे. तुम्ही कोणतेही पुस्तक घ्या मराठीमध्ये, लक्ष्मीकांत सोडून, इतर भाषांतरितच आहे लक्ष्मीकांत, त्यामध्ये देखील गफलत आहे की पॉवर्स आणि राईट्स यांचे विभाजन, पॉवर्स म्हटले की शक्ती म्हणायला पाहिजे, कारण शक्ती आणि अधिकार ह्या दोन्ही टर्म्स वेगळ्या आहेत. तर राष्ट्रपतींना भारतीय राज्यघटनेत केवळ कलम 86 मध्येच राष्ट्रपतींना अधिकार आहेत. बाकीचे सर्व काही जे आहेत त्या राष्ट्रपतींच्या शक्ती आहेत. मग 86 सोडून तुम्हाला काही विचारू द्या, त्या सर्व काही शक्ती आहेत. तर आर्टिकल 86 म्हणजेच काय, तर संसदेसमोर अभिभाषण करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार असल्याचं सांगता येतो. कलम 72 म्हणजेच काय, तर क्षमादानाचा अधिकार. कलम 123 काय, अध्यादेश जारी करणे. आणि कलम 124 काय, तर कलम 143 म्हणजेच काय, सुप्रीम कोर्टशी एखाद्या घटनेविषयी विचारविनिमय करणं. त्यानंतर तो सल्ला बंधनकारक करण्यात आला, कधी बंधनकारक नव्हता, ह्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. तर ते कलम 143 वगैरे चेक करा. म्हणजेच
संविधानात दिलेल्या पॉवर्स आणि राईट्स ह्या मूळ संविधानाच्या म्हणजे इंग्लिशमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पॉवर्स वेगळे दिलेले आहेत आणि राईट्स वेगळे दिलेले आहेत. म्हणजे राष्ट्रपतींना फक्त केवळ राईट्स हे कलम 86 मध्येच आहेत, बाकी सर्व त्यांच्या पॉवर्स आहेत. म्हणजे आपलं उत्तर 86 मध्ये सांगता येईल. हा प्रश्न आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या कम्युनिटी सेक्शनमध्ये विचारला होता. तर भरपूर विद्यार्थ्यांची गफलत झाली की सर हे चुकीचं आहे, असं नाही, हे कलम 86 नाही. परंतु आणि पुस्तकांमध्ये काही ठिकाणी तर भरपूर चुका दिलेल्या आहेत. काही पुस्तकं जी लोकल मार्केटला आहेत, तर त्यामध्ये तुम्ही एक चेक करा. डाटा व्यवस्थित असेल असं सांगता येऊ शकत नाही कन्फर्मली. त्यासाठी तुम्ही इंग्लिश बुक रेफर करू शकता. कोणतंही. लक्ष्मीकांत बेस्ट आहे सर्वात. तर लक्ष्मीकांत प्रेफर करू शकता. प्रश्न क्रमांक 11. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणती कलमे राष्ट्रपती व राज्यपालांच्या शिफारशींविषयी भाष्य करतात? या ठिकाणी आपल्याला शिफारशींविषयी विचारलेलं आहे. तर शिफारशी आणि मंजुरी हे दोन्ही वेगळे आहेत. शिफारशी करणे म्हणजे काय, तर राष्ट्रपतींनी जर एखादे विधेयक मांडण्यासाठी संमती दिली म्हणजे शिफारस दिली, तर ते राष्ट्रपतींकडे पुन्हा संमतीसाठी येतं, म्हणजे अंतिम मंजुरीसाठी. पण राष्ट्रपतींनी जर पूर्वीच जर मंजुरी दिली असेल तर ते डायरेक्ट संमतीला विधेयक संसदेत संमत झालं म्हणजे पारित झालं. ते थोडक्यात त्याची घटना दुरुस्तीच लागू होते. तर प्रश्न क्रमांक 11 मध्ये आपलं उत्तर आहे अ ब क. म्हणजे कलम 304 हे राज्यपालांच्या किंवा राष्ट्रपतींच्या शिफारशीविषयी भाष्य करत नाही, तर ते कलम 304 हे राष्ट्रपतींच्या पूर्व मंजुरीविषयी म्हणजे राष्ट्रपतींची पहिल्यांदा मंजुरीच लागेल याविषयी भाष्य करतं. तर कलम 304 म्हणजे राज्यांमधील जे व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार संबंध जे विधेयक असतात ते राष्ट्रपतींची पूर्व मंजुरी असल्याशिवाय संसदेत कुठेही प्रस्तुत होत नाहीत. हे फरक लक्षात घ्या. राज्यांमधील जो व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार संबंध असतात जे प्रभावित होतात एखाद्या विधेयकाने, तर सदर विधेयक हे राष्ट्रपतींच्या पूर्व मंजुरीशिवाय सभागृहामध्ये प्रस्तुत केलं जात नाही. हे महत्वाचं आहे. तर इतर 3 जे आहेत ते राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या शिफारशींविषयी भाष्य करतात. तर कलम 117 कलम 117(3) म्हणजेच काय, तर भारताच्या एकत्रित निधी म्हणजे भारताचा संचित निधी यातून खर्च करावा लागेल अशी तरतूद असणारी जी विधेयक आहेत तर त्यांविषयी राष्ट्रपतींची पूर्व शिफारस लागेल याविषयी भाष्य करतं. कलम 203 मध्ये काय आहे, तर राज्यपालांच्या शिफारशीशिवाय अनुदानाच्या मागण्यांबाबत एखादं विधेयक सभागृहात मांडता येत नाही. म्हणजे विधानसभेमध्ये अनुदानाच्या मागण्याबाबत विधेयक मांडता येणार नाही. आणि कलम 274 म्हणजे काय, राज्यांच्या करावरती प्रभाव टाकणारी विधेयक ज्यावेळी लोकसभा व राज्यसभेमध्ये मांडली जातात तर त्यासाठी राष्ट्रपतींची पूर्व परवानगी आवश्यकच असते. आता तुम्ही राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती, राज्यपाल यांचा अभ्यास करताना एक फरकाचा मुद्दाच लक्षात ठेवले पाहिजेत की राष्ट्रपतींच्या शिफारशी कोणत्या कलमांमध्ये आहेत किंवा पूर्व मंजुरी कशामध्ये दिल्या आहेत. कलम 3, 110, 117(1) आणि 274 ह्या राष्ट्रपतींच्या शिफारशींविषयी भाष्य करतात. तर पूर्व मंजुरीविषयी म्हटलं तर 213(1), 304, 349 जे की विधिमंडळ, कायदेमंडळ, न्यायमंडळ यातील वापरावयाच्या भाषेसंदर्भात कोणतेही विधेयक ज्यावेळी मांडलं जातं तर ते राष्ट्रपतींच्या पूर्व मंजुरीशिवाय मांडता येत नाही. म्हणजे 349 काय आहे, तर विधिमंडळ, कायदेमंडळ, न्यायमंडळ याच्यातील वापरावयाची भाषा या संबंधीचं विधेयक पूर्व मंजुरीशिवाय मांडता येत नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आपलं उत्तर सांगता येईल अ ब क. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर मेघालय, नागालँड आणि मिझोरम याचबरोबर दिल्ली सोडून इतर सर्व केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नसल्याचं सांगता येईल आपल्याला. तर म्हणजे आपलं उत्तर क्रमांक 4. आणि यामध्ये आणखी भर म्हणजे पहिली स्थानिक स्वराज्य संस्था केव्हा अस्तित्वात आली, तर पहिली स्थानिक स्वराज्य संस्था ही
1868 मध्ये मद्रास महानगरपालिका म्हणून अस्तित्वात आली. तर स्त्रियांना पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मतदानाचा केव्हा अधिकार मिळाला, म्हणजे कोणत्या वर्षी मिळाला, असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर उत्तर आहे 1939. म्हणजे स्त्रियांना मतदानाचा अधिकार हा 1939 मध्ये पहिल्यांदा देण्यात आला. ठीक आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे मेघालय. प्रश्न क्रमांक 13, राज्य व विधान परिषदेतील जागा याबाबत अयोग्य जोडी पर्याय निवडा. तर उत्तर आहे तेलंगणा 42. कारण तेलंगणामध्ये 40 तेलंगणाच्या विधान परिषदेमध्ये केवळ 40 जागांची तरतूद आहे. आंध्र प्रदेशमध्ये 58च आहे. याविषयी देखील यूट्यूब कम्युनिटी चॅनलवरती आपल्या काही विद्यार्थ्यांना अडचण होती, कारण काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की स्थानिक भाषेतील बुकमध्ये की आंध्र प्रदेशबाबत फक्त 50च जागांची तरतूद आहे. परंतु आंध्र प्रदेशमध्ये 50 प्लस 8 इतके नामनिर्देशित सदस्यांची देखील तरतूद आहे. म्हणजे टोटल 58 जागेंची तरतूद आहे. कर्नाटक 75 सांगता येतं, उत्तर प्रदेश 100 सांगता येतं, महाराष्ट्र 78, बिहारबाबत 75 सांगता येतं, आणि जम्मू काश्मीर जे की 36 सांगता येतं, जो की अपवाद आहे. त्यामुळं एक लक्षात ठेवा, उत्तरचा क्रम एक चांगला लक्षात ठेवा. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि जम्मू काश्मीर याबाबत तुम्हाला जशी एक हिंट तयार करता येईल ती करून हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे तेलंगणा 42. त्याचं उत्तर आहे तेलंगणा 40 असलं पाहिजे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14, योग्य विधाने निवडा. घटनेच्या कलम 25 मधील अधिकार भारतीय व परकीय नागरिकांना देखील प्राप्त आहेत. कलम 25 नुसार प्राप्त झालेल्या स्वातंत्र्यात धार्मिक तत्वज्ञान पाळण्याचे व विधी करण्याचे स्वातंत्र्य समाविष्ट आहे. तर दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर कलम 25 मध्ये काय सांगितलं आहे, तर कलम 25 मध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. कलम 25 मध्ये काय सांगितलंय, कोणत्या गोष्टींना धरून सांगितलंय ते लक्षात घ्यायचं, की सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि आरोग्य. कोणत्या गोष्टी? सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांना व या भागातील अन्य तरतुदींना अधीन राहून प्रकटीकरण, आचरण व प्रसार करण्याचा अधिकार सर्वच व्यक्तींना सारखाच राहील. सर्वच व्यक्ती म्हणजे यामध्ये भारतीय व परकीय या दोन्ही व्यक्तींचा समावेश होतो. तर भारतीय व्यक्तींना आणि परकीय व्यक्तींना मिळणारे अधिकार यांची एक विभाजणी करण्यात यायला पाहिजे. 15, 16, 19, 29, 30 म्हणजे केवळ फक्त भारतीयांना, व जे इतर आहेत ते दोघांनाही लागू होतात. म्हणजे भारतीयांचे हक्क अमर्यादित आहेत, हे लक्षात घ्या. नंतर वळूया प्रश्न क्रमांक 15. भारतीय संविधानात वर्तमान स्थितीत 12 अनुसूच्यांचा समावेश आहे. खालीलपैकी कोणती घटनादुरुस्ती पहिल्या अनुसूचीशी संबंधित नाही. तर भारतीय अनुसूच्यांमध्ये पहिली अनुसूची ही कलम 1 ते 4 भारतीय राज्यक्षेत्र व त्यांचा विस्तार यासंबंधी भाष्य करते. तर आपलं उत्तर आहे 3, 49वी घटनादुरुस्ती, जी की त्रिपुरा राज्याच्या आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनाबाबत तरतूद केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे 49वी जी घटनादुरुस्ती आहे ती आपल्यासाठी लागू नाही पहिल्या अनुसूचीसाठी. तर 7वी घटनादुरुस्ती काय सांगते, तर 7व्या घटनादुरुस्तीने 14 राज्य व 6 केंद्रशासित प्रदेशांना मान्यता दिली. म्हणजे पूर्वी जे काय होतं त्यामधून 14 राज्य व 6 केंद्रशासित प्रदेशांना राज्यघटनेने मान्यता दिली. तर राजप्रमुख हा शब्द लक्षात ठेवा, राजप्रमुख हा शब्द 7व्या घटनादुरुस्तीने 1956 साली राज्यघटनेतून काढून टाकण्यात आला. म्हणजे राजप्रमुख हा जिथे जिथे शब्द असेल, राजप्रमुख म्हणजे संस्थानिकाचा प्रमुख किंवा राज्याचा प्रमुख, तर तो शब्द राज्यघटनेतून जिथे जिथे असेल तिथून काढून टाकण्यात आलेला आहे. तर 36वी घटनादुरुस्ती सेकंड मध्ये बघा. 36वी घटनादुरुस्तीने 1975 साली सिक्कीमला घटनात्मक राज्याचा दर्जा दिला, म्हणजे पूर्ण घटक राज्याचा दर्जा दिला. तर 35व्या घटनादुरुस्तीने त्याला सहयोगी दर्जाचा राज्य होता. आणि 100वी घटनादुरुस्ती तर माहितीच असेल 2015ची, ज्यामध्ये भारत बांगलादेश सीमावाद मिटवला गेला.
की भारत आणि बांगलादेशांमध्ये जो काही विवादित भूप्रदेश होते की जिथून सारखा क्लेश कलह आणि त्यांच्या प्रशासनाबाबत दोन्हीकडून म्हणजे अविकसित राहिला गेला होता. कारण तुमचा हक्क की आमचा हक्क, आमचं प्रशासन नाही, तुमचं प्रशासन नाही, यामुळे तो भाग दुर्लक्षित राहिला होता. तर त्याची भारत आणि बांगलादेश या दोघांमध्ये देवाणघेवाण करण्यात आली. त्याबद्दल 100वी घटना दुरुस्ती आहे. तर भारत बांगलादेश या दरम्यान 4096ची भूसीमा असल्याचं सांगता येतं. तर क्लॉकवाईज जर सांगायचं झालं तर आसाम, नंतर अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मिझोरम आणि नंतर पश्चिम बंगाल असं क्लॉकवाईज गेलं तर त्यांची सीमा सांगता येते. मग त्यांची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याशी आहे ते एक अभ्यास करून घ्या. प्रश्न क्रमांक 16. संविधान सभेच्या कार्यचलन समितीत कमिटी ऑन फंक्शन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? डॉक्टर राजेंद्र प्रसादांचं तर प्रथमच सांगता येणार नाही की डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे केवळ संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते, ना की एखाद्या समितीमध्ये थेट अध्यक्ष अध्यक्ष होते, पण ते दुसऱ्या समितीत होते. या समितीचे अध्यक्ष हे गवा मावळणकर गवा मावळणकर यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं. याशिवाय या समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इमाम हुसेन यांनी अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, पुरुषोत्तम दास टंडन यांचा समावेश होता. इतर सदस्य देखील शोधून घ्या. आणि संयुक्त म्हणजे राष्ट्रकुलांची समिती जे की पंडित जवाहरलाल नेहरू घ्या किंवा जे काय आपली संस्थानं होती त्यांच्याबद्दल जर सांगायचं असेल तर सरदार वल्लभभाई पटेल असतील. या सर्व समित्यांची एक यादी करून घ्या आणि त्याच्यावरती लक्षात ठेवा. ते पाठच करून टाका, कारण त्याच्यावरती एक प्रश्न हमखास म्हणजे हमखास विचारला जाऊ शकतो आणि येणाऱ्या कंबाईनमध्ये तर यावरती 100% प्रश्न असेलच. प्रश्न क्रमांक 17. भारतीय संविधानात उल्लेखित काही संवैधानिक पदाधिकारी राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. खालीलपैकी कोणता पदाधिकारी राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहत नाही? तर याचं उत्तर आहे पद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशांचे मंत्री. तर मित्रांनो, एक इंटरेस्टिंग बिट आहे की पद्दुचेरी केंद्रशासित प्रदेश हा घटनात्मक निर्मित संस्था नाही. म्हणजे केंद्रशासित प्रदेशातील ही विधानसभा जी आहे ती घटनात्मक नाही, तर ती एक कायद्याने निर्मित केलेली संस्था आहे. पद्दुचेरीच्या बाबतचे कायदे हे केवळ राष्ट्रपती ज्यावेळी पद्दुचेरीची विधानसभा ही खारिज झालेली असेल त्यावेळेसच करू शकतात. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रपतींची कोणतीही मर्जी राहत नाही. मग याविषयीचा कायदा कोणता? तर संघराज्य क्षेत्र शासन अधिनियम 1963 यानुसार पद्दुचेरीचे केंद्र देशाचे विधानसभा व सर्व मंत्री हे वैधानिक पदाधिकारी आहेत, ना की संवैधानिक पदाधिकारी आहेत. त्यामुळे इतर आपल्याला सांगता येतील दिल्ली केंद्रशासित प्रदेशाचे पदाधिकारी इतरांबद्दल एक अभ्यास करून घ्या. महान्यायवादी, भारत संघराज्याचे मंत्री, दिल्ली केंद्रशासित प्रदेशाचे मंत्री, किती मंत्री असतात, किती मंत्रिपद आहेत, राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेला किती येतात, राज्यपालांचं काय आहे, हे सर्व दिल्लीबाबत जाणून घ्या. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 18. भारतीय संविधानात संवैधानिक पदावरील पदाधिकारी व त्यांची कर्तव्ये नेमून दिलेली आहेत. याबाबत अयोग्य कलम दर्शवणारा योग्य पर्याय निवडा. लोकसभा व राज्यसभेत गणपूर्तीच्या अभावी सदन स्थगित वा अधिवेशन निलंबित करण्याचे अध्यक्ष वा सभापतींचे कर्तव्य कलम क्रमांक 104, जे की बरोबर असल्याचं सांगता येतं. नियंत्रक व महालेखा परीक्षकांची कर्तव्ये कलम क्रमांक 149 ने सांगता येतात. महान्यायवाद्यांची कर्तव्य कलम 76(2) नुसार सांगता येतात. परंतु विधान महाधिवक्त्यांची कर्तव्ये कलम 164 नसून कलम क्रमांक 65चा पोट कलम क्रमांक 2 नुसार सांगता येतात. म्हणजे आपलं विधान चूक असल्याने उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तसेच या व्यतिरिक्त कोणते सांगता येतात? तर राज्याचे कर्तव्य हे कलम क्रमांक 37 आणि 47 मध्ये दिलेली आहेत. संघ सरकारची कर्तव्य 351 व 355 मध्ये सांगितलेले आहेत. त्यानंतर लोकसभापतींचे कर्तव्य 104 मध्ये आहेत. हे लक्षात घ्या. जे संवैधानिक पदाधिकाऱ्यांचे कर्तव्य अधिकार हे लक्षात घेण्यासारखं आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.
प्रश्न क्रमांक 19. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची बडतर्फी खालीलपैकी कोणाकडून केली जाते? राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची बडतर्फी खालीलपैकी कोणाकडून केली जाते? उत्तर आहे राष्ट्रपती. तर मित्रांनो, SPSC बाबत सदस्य संख्या, रचना, त्याचे सर्व हंगामी अध्यक्ष नेमायचा असेल किंवा काय करायचं असेल तर ते सर्व राज्यपाल करतात. म्हणजे राज्यपाल त्याची संरचना ठरवतात, अध्यक्षांची नेमणूक करतात, तसेच हंगामी अध्यक्ष देखील राज्यपालच नेमतात. परंतु त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार हा केवळ राज्यघटनेने राष्ट्रपतींनाच दिलेला आहे. तर त्यांचा कार्यकाळ सांगता येईल 662. तर UPSC म्हणजे संघ लोकसेवा आयोगाबाबत 665 सांगता येतो. ठीक आहे. एक फरकाचा मुद्दा करून घ्या UPSC आणि UPSC आणि SPSC आणि JPSC जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन. तर या तिघांमध्ये काय फरक आहे ते पुन्हा एकदा चेक करा. आपलं उत्तर आहे राष्ट्रपती. तर प्रश्न क्रमांक 20 ला वळूया आपण. प्रश्न क्रमांक 20. घटना समितीची प्रथमतः मागणी 1895च्या लोकमान्य टिळकांच्या स्वराज्य विधेयकात होती. ती 1946ला कॅबिनेट मिशननुसार संविधान सभेची निर्मिती झाली. या मिशनमध्ये खालीलपैकी कोणत्या भारत मंत्र्याचा समावेश होता? तर जे काय कॅबिनेट मिशन आलं त्यामध्ये पेन्थिक लॉरेन्स या भारत मंत्र्याचा समावेश होता. तर इतर सदस्यांमध्ये स्टेपर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर यांचा समावेश होता. तर त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान हे क्लेमंड ॲटली असल्याचं सांगता येतं. तर कॅबिनेट मिशन हे 24 मार्च 1946ला भारतात आलं. त्यांनी 16 मेला प्लॅन समोर ठेवला आणि 26 मे 46ला त्याला ब्रिटिश पार्लमेंटची संमती मिळाली. त्यानुसार त्यांनी संविधान सभेची रचना किती सांगितली? 389 सदस्य, म्हणजे 296 ब्रिटिश प्रांताचे सदस्य आणि 93 संस्थानिकाचे सदस्य. आणि त्यासाठी 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य नेमण्याची पद्धत ठरवण्यात आली. यानंतर मग कॅबिनेट मिशन शिवाय ऑगस्ट ऑफर आणि क्रिप्स मिशन या देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. तर ऑगस्ट ऑफरने काय सांगितलं की भारताची राज्यघटना मुख्यतः शब्द महत्वाचा आहे, मुख्यतः. ऑगस्ट ऑफर म्हटलं की मुख्यतः लक्षात ठेवायचं की मुख्यतः भारतीयांनी तयार करावी. आणि क्रिप्स मिशनने काय सांगितलं की पूर्णतः भारतीयांनी तयार करावी. म्हणजे क्रिप्स मिशन दिसलं की पूर्णतः दिसलं की टिक करा बरोबर म्हणून. ऑगस्ट ऑफर दिसलं मुख्यतः दिसलं टिक करा बरोबर म्हणून. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पेन्थिक लॉरेन्स. क्वेश्चन क्रमांक 21. राज्यघटनेच्या मसुद्यावर वकिलाचे नंदनवन म्हणून खालीलपैकी कोणी टीका केलेली आहे? तर HK माहेश्वरी आणि आयवर जेनिंग्स यांनी, म्हणजे पर्याय क्रमांक 1, यांनी भारतीय राज्यघटनेच्या मसुद्यावरती वकिलांचे नंदनवन म्हणून टीका केलेली आहे. तर अशी टीका का केलेली आहे? कारण मसुद्याची भाषा ही केवळ न्यायालयांच्या परिचयाची आहे. त्या तरतुदींमधील भावार्थ हा केवळ एखादा अनुभवी व तज्ज्ञ कायदेपंडितच समजावून सांगू शकतो. म्हणजेच, आणि काही लोकांची टीका तर अशी पण आहे की भारतातील काही लोक या मसुद्याला काय म्हणतात, तर सत्यापासून लोकांना दूर नेण्याचं काम हा भारताचा मसुदा करतो. मग ग्रॅनव्हिल ऑस्टिन आणि जयप्रकाश नारायण यांची देखील एक मसुद्यावरती टीका आहे. तर ती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट केलेलीच आहे. तर ती पाहून घ्या एकदा. सर्च करा ग्रॅनव्हिल ऑस्टिन किंवा जयप्रकाश नारायण, तुम्हाला उत्तर सापडून जाईल. फक्त टेलिग्राममध्ये एक्सपिरियन्स अकॅडमी पुणेवरती जा आणि सर्च बॉक्समध्ये ग्रॅनव्हिल ऑस्टिन टाका किंवा जयप्रकाश नारायण टाका, त्यांच्या टीका मिळून जातील. प्रश्न क्रमांक 22. भारतीय घटनेच्या प्रस्ताविकेबद्दल अयोग्य मत प्रदर्शन करणारी व्यक्ती व संस्था याबाबतचा योग्य पर्याय निवडा. अयोग्य मत प्रदर्शन करणारी योग्य व्यक्ती निवडा. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, घटनाकर्त्यांची मने ओळखण्याची गुरुकिल्ली, जे की बेरुबारी युनियन खटला 1960ने म्हटलेलं आहे. आणि पंडित ठाकूरदास भार्गव यांची तर विविध मते आहेत प्रस्ताविकेबद्दल. तर ती लक्षात घेताना म्हणजे सर्वात मौल्यवान भाग, घटनेचा आत्मा, घटनेची चावी,
आणि उत्कृष्ट गद्य काव्य हे पण लक्षात घेतलं पाहिजे. तर भारत म्हणजे बेरुबारी युनियन खटला यामध्ये ज्यावेळी घटनाकर्त्यांची मने ओळखण्याची गुरुकिल्ली म्हटली, त्यावेळेसच त्यांनी प्रस्ताविका ही घटनेचा भाग नाही असं देखील सांगितलं. तर केशवानंद भारती खटल्याने काय सांगितलं की प्रस्ताविका ही घटनेचा भाग आहे. आणि LIC खटला 1995चा, ज्याने प्रस्ताविका ही घटनेचा एकात्मिक भाग असल्याचं सांगितलेलं आहे. तर तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतीय घटनेच्या प्रस्ताविकेवरती खालीलपैकी कोणत्या देशाचा सर्वाधिक प्रभाव आहे? सर्वाधिक प्रभाव आहे. आपल्याला माहिती आहे की अमेरिका देशाकडून भारताने घेतलेली आहे काय प्रस्तावना. परंतु जर पाहिलं तर भारताच्या राज्यघटनेवरती आयर्लंडच्या राज्यघटनेतील प्रस्तावनेचा सर्वाधिक प्रभाव असल्याचं सांगता येऊ शकतं. सर्वाधिक शब्द आहे, सर्वाधिक प्रभाव. कारण तुम्ही जर पाहिलं की समानता वगैरे जे काही शब्द आहेत, समाजवादी वगैरे असे भरपूर, म्हणजे 90 ते 99% इतक्या प्रकारात भारताची प्रस्तावना ही आयर्लंडच्या प्रस्तावनेशी मिळती जुळती आहे. एक याबद्दल उल्लेख तर राज्यघटनेमध्ये नाहीये, परंतु कन्फर्मली सांगता येतं की भारताच्या प्रस्ताविकेवरती सर्वाधिक प्रभाव हा आयर्लंडच्याच राज्यघटनेचा असल्याचं सांगता येतं. त्यामुळं बाकी राजकीय कुंडली, KM मुन्शी, अत्यंत महत्वपूर्ण भाग, न्यायाधीश सिक्री आणि कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे, JB कृपलानी, हे आपल्याला सांगता येतं. क्वेश्चन क्रमांक 23. भारतीय राज्यघटनेतील अनुसूची 4 वर खालीलपैकी कोणत्या देशाचा प्रभाव पडलेला दिसून येतो? तर सूची क्रमांक 4. मी अनुसूच्यांचा वरती जास्त प्रश्न टाकलेले आहेत कारण त्यातून आपल्याला जास्त बीट कव्हर करायच्या होत्या. अनुसूचित 4 म्हणजे काय आहे? तर राज्य व केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेत नेमून दिलेल्या जागांविषयीच्या तरतुदी आहेत. म्हणजे राज्यसभेतील ज्या जागा आहेत राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या, त्याबाबत तरतुदी आहेत. तर आपलं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका व आयर्लंड. तर दक्षिण आफ्रिकेकडून आपण राज्यसभा सदस्यांची निवडणूक पद्धत घेतलेली आहे. तर आयर्लंडकडून ज्या 12 व्यक्तींची जी नेमणूक केली जाते राज्यसभेवर, राज्यसभेवर जी 12 व्यक्तींची नेमणूक केली जाते राष्ट्रपतींमार्फत, तर त्याची तरतूद आपण आयर्लंड देशाकडून घेतली आहे. आणि ऑस्ट्रेलियाबद्दल सांगायचं म्हटलं तर समवर्ती सूची आणि संयुक्त बैठक सांगता येतं. जपानबाबत सांगायचं असेल तर कायद्याने प्रस्थापित पद्धत लक्षात ठेवा. कायद्याने प्रस्थापित राज्य वगैरे असं काही वापरलेलं नाही, तर कायद्याने प्रस्थापित पद्धत ही तरतूद जपानकडून घेतली. केंद्रसूची वर राज्यसूची ह्या आपण कॅनडाकडून घेतल्या आहेत. तर तुम्हासाठी होमवर्क आहे की अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि ब्रिटन यांच्या एक तरतुदींचा कॉलम सेपरेट करून घ्या आणि आम्हाला त्याचा इमेज पाठवा आमच्या कोणत्याही टेलिग्रामवरील युजर ID वरती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने अनुसूची 8 मध्ये नव्याने भाषा समाविष्ट करण्यात आलेल्या नाहीत? अनुसूची 8 म्हणजे काय आहे? तर ज्या क्लासिकल लँग्वेज आहेत, भारताच्या ज्या कार्यालयीन भाषा आहेत, किती आहेत कार्यालयीन भाषा? 22 आहेत. ठीक आहे. तर त्या 22 भाषांबद्दल तरतूद केलेली आहे. तर याबद्दल खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने त्याबद्दल तरतूद केली नाही असा प्रश्न विचारलेला आहे. तर उत्तर आहे 96वी घटनादुरुस्ती 2011. तर 96व्या घटनादुरुस्ती 2011 ने काय केलं? तर ओरिया भाषेचे नामकरण करून त्याला उडिया हे नाव देण्यात आलं. काय देण्यात आलं? उडिया नाव देण्यात आलं. तर 21वी घटनादुरुस्ती 1967 ने सिंधी भाषा, जी की 15वी भाषा म्हणून आली. 71वी घटनादुरुस्ती 1992 ने कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी आली. तर 92वी घटनादुरुस्तीने बोडो, डोंगरी, मैथिली आणि संताली आल्या. तर याचं एक ट्रिक करून लक्षात ठेवा. सिंधी कमान बॉडमॉस तर आपण वापरतोच गणितामध्ये. मग BDMS म्हणजे बोडो, डोंगरी, मैथिली, संताली. आणि कमान म्हणजे काय? कोकणी, मणिपुरी, नेपाळी.
म्हणजे सिंधी कमान बॉडमॉस. 21 71 92, 21 अधिक 71 बरोबर 92, 1 अधिक 3 बरोबर 4. असं करून ठेवा. एक तुम्हाला जशी काय हिंट वाटेल अजून तर ती पण वापरू शकता. ठीक आहे, लक्षात ठेवा. पहिल्यांदा सुरुवातीला 14 भाषा होत्या, नंतर या 3 घटनादुरुस्तीने 8 भाषा आणल्या गेल्या आणि 96व्या घटनादुरुस्तीने एकाच भाषेचं नाव चेंज करून उडिया ठेवण्यात आलं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे 96व्या घटनादुरुस्ती 2011. प्रश्न क्रमांक 25. सर्वप्रथम 10वे परिशिष्ट कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले होते? आपलं उत्तर आहे 35वी घटनादुरुस्ती 1974. तर 35व्या घटनादुरुस्तीने सिक्कीमला पहिल्यांदा संरक्षणात्मक दर्जा संपवून सहकारी राज्याचा दर्जा देण्यात आला. यावेळी सर्वप्रथम 10वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलं आणि त्यामधील सहकारी तत्वाच्या नियम वाटी दिल्या होत्या. परंतु नंतर 36व्या घटनादुरुस्तीने हे परिशिष्ट पुन्हा डिलीट करण्यात आलं, म्हणजे पुन्हा काढून टाकण्यात आलं. याबाबत लक्षात घेण्यासारखं आहे. तर 44वी घटनादुरुस्ती म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये काय सांगता येईल? तर मालमत्ता हक्क हा कायदेशीर हक्क करण्यात आला. तसेच अंतर्गत अशांतता हा शब्द काढून त्याच्या जागी सशस्त्र बंडाळी हा शब्द टाकण्यात आला. ठीक आहे. 74वी घटनादुरुस्ती 1992 बद्दल काय सांगता येईल? तर 11व्या परिशिष्टामध्ये अर्बन बॉडीज म्हणजे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था यांना घटनात्मक दर्जा देण्यात आला आणि 18 गोष्टींचा समावेश करण्यात आला. 74ने 18 आणि 73ने किती सांगता येईल? किती किती आहे चेक करा. ठीक आहे. 91वी घटनादुरुस्ती 2003ने काय केलं? तर मंत्रिमंडळाचा आकार मर्यादित ठेवण्याबद्दल तरतूद केली आणि पक्षांतर बंदीबद्दल अपात्रतेमध्ये जरा बदल करण्यात आला. हे पण लक्षात घेण्यासारखं आहे. ठीक आहे, आज इथेच थांबूया. यानंतर राहिलेले 25 हे लवकरच म्हणजे येत्या 2 दिवसांमध्ये पोस्ट केले जातील. ठीक आहे, असाच अभ्यास करा. आणि यामध्ये अनुसूची आणि आपण राष्ट्रपती आणि राज्यपालांविषयी जास्त केंद्रित केलेलं आहे, ज्यावरती मॅक्झिमम बीट येण्याची शक्यता आहे. उरलेल्या 25 मध्ये आपण इतर घडामोडींचा आढावा घेऊ आणि लवकरच भेटू. ठीक आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.